हॅलो, गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज मी ना सकाळी थोडीशी मळ्यात आली होती वावरामध्ये. तर नांगरटी चालू होती ना, काडीशपेटी द्यायची होती त्यासाठी आली होती इथं. पण मला इथलं वातावरण ना खूप छान वाटलं, तर म्हटलं चला आज थोडंसं व्हिडिओ घ्यावा इथला. तर बगळे पण आलेले होते, तर तुम्हाला दाखवावं म्हटलं बगळे पण. आणि आमचा गहू कसा उतरलाय ते पण दाखवावं. आणि माझ्या पाठीमागं चिक्कूचं झाड आहे, खूप असे चिक्कू आलेले आहे त्याला. तर झाडं पण दाखवलं मी, चिक्कू पण दाखवले. एवढ्या एवढ्याशा झाडाला खूप असे चिक्कू आलेले आहे, ते पण दाखवावं म्हटलं तुम्हाला. आणि मी आहे ना सकाळी सकाळी वावरात आली होती काडीशपेटी देण्यासाठी. तर गवताचे गंज होते ते जाळायचे होते ना, त्यासाठी काडीशपेटी द्यायला आली होती. तर म्हटलं चला थोडंसं वातावरण दाखवावं सकाळचं कसं असतं ते. आणि आमच्या चिक्कूला बघा मस्त असे चिक्कू आले बघा, मस्त असे बार लागलाय चिक्कूचा. इतके चिक्कू आले ना एवढ्याशा झाडाला. तर हे बघा मस्की बनवू. तर कोरडी भाजी बनवायची मला, ही सगळी निवडून घेतलेली मस्त अशी. यामध्ये ना पाणी टाकते मी. तर धुण्यासाठी पाणी टाकले. तर चुलीवरती ना आपण कढई तापायला ठेवली, त्यामध्ये तेल टाकले 2 वगळ्या. आणि आता आहे ना हे बघा, याच्यामध्ये मी वाटण करून आणले. हिरवी मिरची आहे, लसूण आहे आणि जिरे आहे. तर हे असं जाडसर बिना पाण्याचं वाटून घेतलं. हे आपण तळून घेऊ. कापून पण आपण मिरच्या टाकतो, पण आहे ना कापून टाकल्यापेक्षा आहे ना वाटण करून जर टाकलं ना तिखटपणा आहे ना चांगला येतो. कापून आहे ना एवढा तिखटपणा येत नाही भाजीला, पण असा तिखटपणा आहे ना खूप छान येतो. चवदार लागते आपली भाजी. थोडीशी वेगळ्या पद्धतीनं करून बघते मी, पण खूप छान लागते ही भाजी. मिरचीचा आहे ना तिखटपणा जळेपर्यंत आहे ना परतून घ्यायची. मस्त कोवळी कोवळी भाजी खूप छान लागते खायला. तर मस्त मिरची तळेपर्यंत आहे ना 2 पाण्यानं भाजी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. तर मिरची छान अशी तळून झाली आहे आपली, बघू शकता तुम्ही. आपण आता त्यामध्ये ना धुतलेली भाजी टाकू. आणि भाजीला केमिकल वगैरे काही टाकलेलं नाही, मळ्यातली भाजी त्यामुळं छानच लागल खायला. औषधाची फवारणी बिलकुल नाही आहे ना त्यामुळं. तर आता आपण ही भाजी ना परतून घेऊ, म्हणजे असं मिक्स करू. भाजीची क्वांटिटी जास्त आहे ना त्यामुळे ते हलवता येत नाही. वातावरण पाऊस येतो काय काय माहिती. आता हा कोणता बेमोसमी पाऊस आहे? काय सांगताच नाही. मोकळे आपल्या तो बाबा काही येईना काढणार. काय माहिती का आवाज येईना.
बघा चटणीसाठी ना मी ते शेंगदाणे घेतले, हिरव्या मिरच्या, लसूण घेतलाय. तर आता हिरव्या मिरच्या आणि लसूण भाजून घेते आणि शेंगदाणे पण भाजून घ्यायचे. तर सुरुवातीला आहे ना शेंगदाणे भाजून घेते मी. तर बघा मस्त असे लालसर कलरवर आहे ना शेंगदाणे भाजले मी. आता ही शेंगदाणे काढून घेते आणि मिरच्या आणि लसूण भाजून घेते. मिरच्या पण भाजून घेते. मिरच्या टाकल्या तव्यावरती मी. हे बघा मिरच्या पण छान भाजल्या डाग पडेपर्यंत. आता आहे ना ह्या काढून घेते मी आणि मिक्सरमधून वाटून आणते. तर मस्त भाजल्या मिरच्या पण. तर हे बघा अशी मिक्सरमधून मी मिरची दळून घेतली. बघा अशा. इकडं पण आहे ना तेल तापायला ठेवलंय चुलीवरती. आता मी मिरची टाकून घेते. तर मिरची टाकून घेतली आता तेलामध्ये. मीठ टाकलंय मी, खडे मीठ टाकलंय याला बारीक व्हायला, पण एक मिरची काही झालीच नाही. चांगली कडक होईपर्यंत तळून घेते आता. हे बघा मस्त अशी आपली चटणी ना परतली आहे. खूप छान झाली बघा. अजिबात तिखट नाही झाली. तर आता मी ना काढून घेते. मळ्यात आहे ना चटणी भाकर खूप छान लागते खायला. त्याबरोबर कांदा किंवा कांद्याची पात, बोरं असतात मळ्यामध्ये, परत पेरू, असं याच्याबरोबर आहे ना चटणी भाकर भारी लागते खायला. तर इथं मस्त अशी केली उसळची भाजी, शेंगदाणे लावून केली आहे मळ्यात नेण्यासाठी. तर चला आता मळ्यात जायचं. तर हे बघा आज आहे ना आमच्या तिथं मशीन आलेलं आहे मका काढण्यासाठी. तर मशीनवरती लेबर पण असतं. तर त्यांची तेच मकाचे कणस भरून आणि काढत असतात. तर या बघा इथं मशीन आहे. तर मी म्हटलं चला थोडंसं व्हिडिओ घ्यावा. तर मी थोडासा व्हिडिओ घेतला आहे. अशा प्रकारे डायरेक्ट टारलीमध्ये दाणे पडतात मकाचे आणि मग ते आपल्याला एका साईडला ओढून घ्यावं लागतात. म्हणजे एका ठिकाणी ढीग होत नाही, मग पूर्ण टारलीमध्ये असं ओढून घ्यायचं असतं. तर या मशीनद्वारे डायरेक्ट टारलीमध्येच दाणे पडतात. आपल्याला घमिल्याने काय व्हायची गरज नाही पडत. त्यामुळे ना थोडंसं कठीण म्हणजे सोपं काम जातं. घमिल्याने ना थोडंसं हार्डच काम आहे, कारण बोजे व्हायचे असतात ना त्यामुळं. तर हे थोडं सोपं वाटलं आम्हाला. त्यामुळं आहे ना आम्ही ह्या मशीननी दाणे काढले. तर बघा खाली असं मशीनच्या इथं सुरुवातीला दाणे हे टाकलं का, सॉरी मक्काचे कणस टाकले का, मग ते बरोबर वरती याच्यामध्ये जातात. तर मी तुम्हाला दाखवते. इथं समोरून काय दाखवल्या गेलं नाही, त्यामुळे आहे ना थोडं साईडने होऊन दाखवते मी. तर इकडून दाखवते म्हणजे समोरून काय बघता येत नव्हतं, दाखवता येत नव्हतं त्यामुळं. तर इथं पोळे. तर अशा पद्धतीने ना हे कणस टाकले का ते ह्या जिबल्यामध्ये टाकायचे. ते बरोबर वरती जेवढे पाहिजे तेवढंच घेता आणि त्यातून आहे ना दाणे येतं. हे बघा अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आहे ना हे मशीनचं काम आहे. खूप सोपं आहे. मला तर खूप भारी वाटलं ते. तर म्हटलं चला तुमच्या संग पण थोडंफार शेअर करावं, म्हणून मी इथला व्ह्यू काढलाय थोडासा. तर अशा प्रकारे कसं वाटलं तुम्हाला सांगा मला. काम सर्व आवरलंय माझं. तर मी आता चालली माळ्यामध्ये रोप चिमटायला. तर रोप काय झालं नाही अजून माझ्याकडून चिमटून. तर आज मी परत चालली माळ्यामध्ये रोप चिमटायला. तर हे बघा माझ्या पाठीमागचं सर्व ओळं आहे ना हे चिमटून झालंय माझं. आज फायनल झालंय रोप चिमटायचं. तर हे बघा एवढं रोप चिमटून झालंय. काल आणि आज म्हणजे 3 दिवस गेले रोप चिमटायला मला. 1 दिवस काकून त्या होत्या आणि 2 दिवस मी चिमटलं. तर पूर्ण गवत काढून घेतलंय रोपामधलं. तर आता संध्याकाळ झाली, आता घरी जायचं आहे. तर आज शेवट झालाय रोप चिमटायचा. तर जाताना थोडीशी कोथिंबीर नेती. तर चला आज आहे ना घरी जायचं आहे मला. चालली मी घरी. तरी इथं आहे ना एक वाफा रिकामा राहिला होता रोपा शेजारी. तिथं कोथिंबीर टाकली होती, पण त्याच्यात गवत जास्त आणि कोथिंबीरच कमी आहे. तर जेवढी उतरेल ती घेऊन मस्त अशी हिरवी हिरवीगार आहे, कोवळी लसलुशीत. तर बघा अशी कोथिंबीर घेतली. काय करते दीदी? पोळ्या करायला या, पोळ्या करायला. चुलीवरती हो जमतं का तुला? हो जस काय तसं. अरे वा, छान पोळ्या केल्या ग चुलीवर.
आजच्या व्हिडिओची एंडिंग इथंच करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.